मला बोलता नाही कारण का थोडा उष्णता उठली जिभेवरती. खरंच साई सेवा बोलावी ना तर साई द्रोणागिरी पालखी करू. घरच्या सारखा पण नाही बोलू शकत, घरी पण एवढा भेटत नाही टाइम टू टाइम. 10 रुपये 10 रुपये 10 रुपयाला पाहिजे ना, मला पाहिजे. चल बावला चल चल. साईराम साईराम काय म्हणता आता आपण उद्या शिर्डीमध्ये पोहोचणार आहोत तर कसं वाटतंय? ठीक मस्त मस्त वाटतंय. इतके दिवस आपण वाट बघत असतो, इतके दिवस आपण चालत असतो त्या गोष्टीसाठी, तो असता क्षण येणार आहे तर भारी वाटतंय ना? भारी एकदम भारी. आज शेवटची वस्ती, आज आपली शेवटची वस्ती असेल, उद्या पण पोहोचणार. उद्या पोहोचणार. किती वर्ष झाली तुम्ही पायी येता? माझा आता 7वं वर्ष. 7वं वर्ष आहे. या 7व्या वर्षाचा काय अनुभव? म्हणजे काहीच असं प्रॉब्लेम तर काहीच नव्हतं, एकदम फ्री वाटतं एकदम. हो ना, ठीक आहे. साईराम. मंदार दादा ना? मंदार दादा. कोंढरीपाडा. कोंढरीपाडा मधून पण आपल्याला भरपूर प्रेम भेटते, जाम जीव लावतात लोक, भारी वाटतं. धन्यवाद साईराम. साईराम साईराम. ओम साईराम, जय शिवराय. मी राजदीप गरत आणि हा अंकित म्हात्रे तुमचा स्वागत करतो आपल्या राजकारणच्या यूट्यूब चॅनलवरती. आज दिवस आहे आपला 8वा सुरू झालेला आहे. सकाळीचे 5:42 सकाळी 5:42 झालेली आहे. सकाळीचे 5:42 आपली पालखी निघालेली आहे. गेल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी सांगितलं होता काय जितूचा त्याला बिबट्या दिसला होता, त्या दिवशी पालखी लेट काढण्यात आली होती. तसाच काहीतरी यंदा सुद्धा झालाय. म्हणजे ते बाबाई गेल्याला सांगितलं का बाईला नेलेली, आणि अजून एक स्टोरी सांगितली काय वडिलांच्या हाताला मुलगा होता त्याला सुद्धा नेला होता. तो तेच प्रसंग सर्व आपल्या मंदिराजवळ सांगितले. त्याच्यामुळं आपण आज लेट निघालोय, कारण का उगाच रिक्स नको म्हणून लेट निघालो. तर 6 वाजायला आले. मला बोलता नाही कारण का थोडा उष्णता उठली जिभेवरती. ब्लॉग मी जायसलाच चालू करा सांगणार होतो, पण विषय असा झाला तो पुढे आहे, मी पार्टनर झालोय. बरोबर ना? मी बरोबर बोलतोय ना? आजचा प्रवास आपला 35 ते 40 किलोमीटरचा असणार आहे. आणि मला वाटतं पाण्यावर जागायला लागणार आहे, फक्त पाणी, आणि ते पण मला गिरता येत नाही. तर त्याला कसाही असला तरी स्टार्ट मलाच करायला लागला एवढा, आणि मीच करीन ना. बरोबर आहे. त्याला हाय ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे. तर कवठा कमलेश्वरला आज आपली वस्ती असणार आहे, शेवटची वस्ती आहे. आणि मला हा त्रास दरवर्षी होतो, असं काही नाही, येत वर्षी झालाय. मागच्या आणि आज तू वाचलास नाही यंदा. ते दही बी खाल्ली तर काय प्रॉब्लेम होणार, पण दहीला कफ होता. कसा खाऊ दही? काय माझे पण उठलेली आहे, माझी आता झाली क्लिअर झाली. ठीक आहे, प्रवास सुरू करूया. आजचा मी मेट्रोचे गुरु म्हणजे ते जस्ट सांगितले, लिंबाचा पाला, मीठ, आयुर्वेदिक उपाय. आता मेडिकल भेटेपर्यंत आपल्याला असाच म्हणजे जिथपर्यंत नीट नव्हतं तिथपर्यंत असाच बोलेन. प्रवास सुरू आहे. प्रवास सुरू स्टार्टला जास्त मोठा ब्लॉग झालाय. चला जाऊ. चला जॅकेट आणला उजाडला आहे. पालखी ठेवण्यात आलंय आणि मॅगी खातोय. साईराम. अंड्याचा नाही ना तो तवा? ओके साईराम. टपरे आहे आणि इथं शॉपच धरलं आपण.
किती दिवस मॅगी खाल्ली नव्हती काय म्हणतात मॅगी खाऊया इथं आपण असं आहे काय तर मग सांगितलं थोडी मसाला मॅगी मस्त आहे एक नाही तीन मसाला तीन मॅगी सांगितल्या कॉम्बो खाऊ कॉम्बो एकदा मी पण खाईल तुला पण सांगितलं पण तुला फोड आला तुला जमणार नाही थंड करून खाईल पण खाईल साईराम मी आता याही मला रिक्वेस्ट केली की एकदा व्हिडिओ बघ आणि तुझा आवाज बघ आवाज एकदम वेगळाच आहे असं म्हणजे लप गेला आवाज साईराम माझा तुम्ही चालवा ब्लॉग माझं तुम्हाला चालवायला लागतील चालू ना तुझा माझा आवाज गेला जिभेवर फोन आला ना त्याच्याबद्दल बोलतात नाही जिभेचा फोल मग त्यांना सर्वांना भेटवतो साईराम साईराम आवाज काय आवाज गेलाय कुठं तुमचा थंडी मुला आवाज जय जय आवाज आवाज पाहिजे जय जय असा आवाज पाहिजे थंडीमुळे सगळं गारटलं माझा आवाज तुमच्यामुळे जसा वाढला नाही माझा आवाज खपलाय थंडी वाढली हो हो साईराम आवाज आहे ना आपला साईराम 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 आराम करा बाबा की आवाज पाहिजे थंडीमुळे गारटाचा नाही खा 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 साईराम साईराम आराम करा झोपेतनं उठवलं तुम्हाला आराम करताय ना पल्ला असा आपण थोडा लेट चालू केला ते वाघवा मुलं त्याच्यामुळे आता थोडा लेट लेट होत चालले आपल्याला ठीक आहे आता मी पण चांगला बोलायला लागलो तुमच्याशी बोलून बोलून हो बरा वाटला दुखतंय जाम म्हणजे बोलतोय आता कंटिन्यू बोलायला लागलो ना काय मग बोलत सुटतंय पण एकदा थांबलो ना काय मग म्हणजे दुखाची सुरुवात होते दही दही इतके दिवस खाल्ली का नाही का कप होता मला सगळं बंद बंद करून मला सगळं वाट लागली 9 वाजलेच आणि मस्त हसत खेळत आपण आलोय समनापूर गणेश मंदिराजवळ आणि दर्शन घेऊ आणि थोडा आराम करू नॉनस्टॉप आलं लेट निघलो होतं ना लेट आलो साईराम साईराम हां बोला आज आपला 8वा दिवस आहे आणि 7 दिवस आपले कसे निघून गेले समजलाच नाही आपल्याला बरोबर तर साई द्रोणगिरी पदयात्रा मंडळ तुम्हाला कसं वाटलं साई पदराशी एवढी सेवा करते ना जसं कुठल्या याच्यामध्ये आम्हाला वाटत नाही होत असं तुम्ही किती वर्ष पायी येता आता माझा 3रा वर्ष आहे 3रा वर्ष आहे तुमचा आणि याच दिंडीमधून येता याच दिंडीमधून येता तर आता आपली नवीन कमिटी होती तर आपण अजून काय पदयात्रेला सेवा देऊ शकतो त्यामध्ये आता आपल्या रात्रीमध्ये आपण झोपतो ना त्याच्यामध्ये 2 माणसं ठेवायला पाहिजे एक जागेल आणि एक झोपेल अशी एक व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे म्हणजे आपल्या कोणाची वस्तू जेणेकरून जाणार नाही असं आहे हां म्हणजे एक रात्री कोणतरी पारा द्यायला पाहिजे म्हणजे कोणाला भीती नको वाटायला हां बरोबर आहे ठीक आहे साईराम धन्यवाद माहिती दिल्याबद्दल कोण रावण कोण यो रावण आहे अर्जुन रावणाला मारते शुभ सकाळ मजा येते एकदम तू कसा आहेस मी मजा कसा वाटला आपलं मंडळ मस्त आहे काय खाया पियाची कमी होती का नाही अजिबात नाही नाही काय थंडा बिंडा दिला की नाही दिला ना काय प्रॉब्लेम नाही ना अजून काय पाहिजे तुला मंडळाकडून सांग मला फक्त उद्या मला शिर्डीला जाईल ना त्या फक्त साई बाबा चे पायाजवळ जायचे फक्त पाया पडायचे तुला मंडळाकडून काय अपेक्षा नाही बस तू बाकी खुश आहेस ना खाऊन पिऊन ना बॉडी दाखव काल रात्री बॉडी दाखवत होता ॲप्स बघा त्याचे ॲप्स त्याचे 2 आहेत माझे 4 आहेत सिक्स नाही रे बाबा साईराम मस्त दिसतो कानात बघा त्याने काय घातलंय ओके हो काय साईराम सर्व कार सेविका आपल्या नाश्त्याची व्यवस्था करते साईराम उपमा मस्त उपमा साईराम इकडं साईराम ओके काकू लिंबूची सेवा देत आहे बघा साईराम
माझ्यासमोर आता भावेश आहे आणि दुर्वेश आहे, कांगारू गँग आहे, कांगारू गँग. तर भावेश, आपण होतो सायन्सच्या नगरीत पोहोचणार आहोत आणि 8 दिवस आपले कसे गेले आपल्याला समजलाच नाही. तर 7 दिवस आपली मंडळाने जी सेवा केली ती तुम्हाला कशी वाटली? एकदम भारी, एकदम भारी वाटली. आणि तुम्ही मंडळाकडून अजून का अपेक्षा करताय? म्हणजे तुम्ही यंग आहात, तुम्हाला अजून कुठली सेवा पाहिजे का मंडळाकडून? नाही आहे ती बरी आहे, काय नको अजून. एवढं आहे तो बस आहे. बस आहे ना? मग चालेल, चांगली माहिती द्याबद्दल धन्यवाद. साईराम, तुझी काय अपेक्षा वगैरे आहे? माझी काय नवीन कमिटी आहे तर काय अपेक्षा कशी? पुढल्या वर्षी 10वा वर्ष आहे, काय पाहिजे? कायच अपेक्षा नाही. आता जी आपली सोय केलेली आहे ती खूप उत्तम सोय केलेली आहे. प्रत्येक 1-1 तासाला प्रत्येक 2-2 किलोमीटर प्रमाणे पाणी, 2 टाइम आंघोळीला पाणी गरम, थंड पाण्यात आंघोळ करून नाही देत. अजून खूप सोय आहे. झोपण्यासाठी पण चांगले स्थळ आहेत सगळीकडे. आणि मेन म्हणजे तुझ्यासाठी तर चार्जिंगचा नंबर, म्हणजे 4 फोन घेऊन आलास तरी तुला चार्जिंग भेटेल. 3-4 मोठे बोर्ड आहेत आपल्याकडे चार्जिंगला. ते कोण चार्जिंग काय आपल्याला कमी नाही पडत. बाकी ओके सगळं ओके. म्हणजे अजून तुला काय बदल नको किंवा सगळं चाललंय ते ओके? ओके आपल्या समोर आहे मयूर दादा. मयूर दादा, माझी अशी इच्छा आहे की तू ग्रुपच्या वतीने जे काही मी विचारेन ते ग्रुपच्या वतीने तूच एकटा बोल. ओके, ठीक आहे? कारण की आपल्या सर्वांना विचारणं पॉसिबल होत नाही. मी काय म्हणतो, आपण 8 दिवस झालेत आपल्याला. 7 दिवसाचा प्रवास कसा झाला तुमचा? 7 दिवसाचा प्रवास मस्त छान झाला, सुखकर प्रवास झाला एकदम. आणि चांगला प्रवास झाला, मस्त एन्जॉय करत प्रवास आणि आपल्या मंडळाबद्दल काय सांगाल? मंडळाबद्दल सांगायचं तर भरपूर काही सांगण्यासारखं आहे. कारण कारसेवक, कारसेविका यांनी सर्व काही वेळच्या वेळी, जेवण बोला, नाश्ता बोला, चहा पाणी, सर्व काही वेळच्या वेळी जागेवर आणून दिलेलं आहे. जेणेकरून आपण थकलेलो असतो, चालून आल्यावर आपल्याला पॉसिबल नाही होत जायला, तर ते लोक आपल्याला जागेवर सर्व काही आणून देतात. त्यांचे मनापासून आभार. खरंच ते सर्व काही करतात, त्यामुळं आपल्याला पॉसिबल होतं चालणं वगैरे. आणि सर्व उत्कृष्ट दर्जाचं जेवण पण आहे. ही खरी गोष्ट. पाणी वगैरे सर्व काही चांगलं आहे. त्या खूप चांगलं आहे या दिंडीचं. आणि पुढल्या वर्षी 10वा वर्ष आहे आपला. ओके. सो अजून आपण आपल्या पदयात्रेसाठी सेवा अजून काय चांगली सेवा देऊ शकतो अजून? तुझं मत सांग मला. का तू आता भजन तर होतोच आपला, रोज भजन वगैरे तर होतोच. बाकी सर्व सोयी सुविधा चांगल्याच आहेत. अजून ॲड करायचं झालं तर काय करता येईल? आंघोळीला साबण नाही, ते नको. ते तर आपण सर्व काही आणतोय, सर्व काही बस नाही पुरं आहे. हे सर्व काही करतायत ना, हे आपल्या हिशोबाच्या पलीकडे आहे. हे सर्व काही चांगलं करतायत. खरंच साई सेवा बोलावी ना, तर हे साई द्रोणागिरी पालखी करून चांगली सेवा होते. आणि मनापासून धन्यवाद. ठीक आहे साईराम, धन्यवाद. साईराम बोला. साईराम, आपलं नाव सांगा. सुभाष कुथे. 7 दिवसाचा प्रवास आपला कसा झाला? 7 दिवसाचा प्रवास हा एकदम मस्त आणि बिना त्रासदायक झाला आहे. कोणालाही त्रास झालेला नाही. आणि मंडळाची सेवा तुम्हाला कशी वाटते? ह्या मंडळाची सेवा एकदम मला तर खूपच आवडली. कारण का प्रत्येक ठिकाणी आम्ही जिथं बसतो त्या जागेवर आम्हाला नाश्ता, पाणी, चाय आम्हाला जागेवर हलू देत नाही. या मंडळाची सेवा एकदम चांगली आहे. आणि मंडळात जे सेवेकरी आहेत ते खूपच चांगले आहेत. प्रत्येक टायमाला विचारतात मला काय हवं, काय पाहिजे की नको, ते प्रत्येक टायमाला विचारतात. रस्त्यात जागोजागी आम्हाला पाणी पुरवणारे जे हे आहेत कारसेवक, ते आम्हाला रस्त्यामध्ये जागोजागी म्हणजे 15-15 मिनटावर पाण्याची बॉटल हातात देतात. एकदम चांगला प्रवास होतो. पाणी हा प्रत्येकाला गरजेचा असते, म्हणून प्रवास हा आमचा चांगला होतो. अजून आपण पदयात्रेसाठी काय सेवा देऊ शकतो? म्हणजे येणाऱ्या वर्षी तुम्हाला अजून काय तुमचा मत सांगा. बघा, ह्या वर्षी जसा मी पदयात्री झालो, पायी चालत आलो, तसा पुढल्या वर्षी बाबांनी मला असाच पायी येण्याची परवानगी द्यावी. मी पायी चालत येणार. आणि तुम्हाला मंडळाकडून अजून काय अपेक्षा आहे? नाही, मंडळाकडून अपेक्षा करणं हे आपली गरज नाही. कारण का म्हणजे ना, आपण एक
सुविधा अजून काय आपण करू शकतो? म्हणजे आपले तर सर्व काही सुविधा आपल्याला आहेत, सर्व काय हो सर्व काही पुरवतात. तरी एखादा गोष्ट राहिलेली असते, म्हणजे आपण सांगू शकतो काय? नाही हे म्हणजे कसं आहे, जो आपला अध्यक्ष आहे त्यांनी आपल्याला जागोजागी इंस्ट्रक्शन देणं आहे. प्लस नवीन जी लोक येतात त्यांना जुन्या लोकांनी सावरून घेऊन सांभाळून आपल्याबरोबर चालत घेऊन यायचं. प्लस त्यांना काही हवं नको, कारण का नवीन असतात ते, त्यांना काही हवं नको हे आपल्याला जुन्या लोकांनी त्यांना बरोबर आहे विचारलं पाहिजे. बरोबर. आणि जे तुम्ही म्हणालात आधी, तर तसा सूचना देखील आपल्या सकाळी पहाटे पहाटे हे अध्यक्षांनी किंवा आपल्या पालखी प्रमुखांनी द्यायलाच पाहिजे. ते आपल्याला देतातच. त्याच्यात ॲडिशनल असं काही नाही, कारण का प्रत्येक ठिकाणी इंस्ट्रक्शन देतात. आपली सकाळी पालखी निघाली का जिथे हॉल मंगल कार्यालयाच्या समोर असू द्या किंवा देवळामध्ये असू द्या, एकदा गेटवर आलो की आपला इंस्ट्रक्शन चालू होतो. प्रत्येकाला इंस्ट्रक्शन देतात आणि त्याप्रमाणे लोक जे पदयात्री आहेत ते चालतात. ठीक आहे, चांगली माहिती दिली, धन्यवाद. साईराम. ओम साईराम. आपल्या समोर आता जयेश दादा आहे. जयेश दादा, 7 दिवस कसे गेले तर आपल्याला समजलाच नाही. 7 दिवसाचा प्रवास कसा झाला तुझा? 7 दिवसाचा प्रवास म्हणजे बोलायचं झालं तर हसत खेळत झाला. म्हणजे असं वाटलं नाही की आपण दिंडीला आलोय. घरच्यासारखा वातावरण आहे इथे. म्हणजे सकाळी नाश्ता पण घरच्यासारखा पण नाही बोलू शकत, कारण घरी पण एवढा भेटत नाही टाईम टू टाईम. म्हणजे प्रत्येक तासाला ते चहा वगैरे असं. आणि दिंडीचं आयोजन बोललं तर एकदम भारी आहे. म्हणजे एखाद्या लग्न वराड्याला आयोजन असतं तसा प्रत्येक दिवशी जे अध्यक्ष आहेत किंवा इतर महिला आहेत, आपले कारसेवक आहेत, सगळे एकदम म्हणजे सगळ्यांना घेऊन मिसळून चालतात आणि सगळ्यांची सोय चांगली प्रकारे करतायत. आणि आपण अजून आपले पदयात्रेसाठी काय सेवा उपलब्ध करून देऊ शकतो? करण्याचं असं देण्यासारखं तर आम्ही तर काय सांगू नाही शकत, कारण अपेक्षापेक्षा जास्त भेटतोय. बरोबर आहे. आणि अजून या वर्षीचं आकर्षण बोललात तर जी लहान मुलं आहेत त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे एकदम उत्तम काम करतात. असे कारसेवक आहेतच ते, पण त्यांच्या वयानुसार ते चांगलं काम करतात. म्हणजे तो आकर्षण एक चांगला आहे या वर्षी बोललात. म्हणजे कुठं असं बोलत नाही का लहान पोरं त्यांना कामं नको, ते स्वतःहून पुढे येतात. साईराम पाणी पाहिजे का, हे पाहिजे का, चहा पाहिजे का, काय असं सगळं स्वतःहून विचारतात. ते चांगलं वाटतं बघ. 10:30 वाजलेत आणि पुन्हा प्रवास सुरू केला आराम करून. आता डायरेक्ट स्टॉप तो खाता का नेता ना? स्टॉप नाही म्हणजे आपण जरा वेळ असा टाइमपास स्टॉप नाही थांबतो. आता डायरेक्ट स्टॉप आजीकडे ना, जिथं दरवर्षी आपल्याला काय खरडा भाकरी सेवा केली जाते. सोमनापूरचा सुप्रसिद्ध वडा नसीब वडापाव सेंटर आता बंद आहे बघा, दरवेळी बंद असते. साईराम वड्यावाला कधीच भेटते आपल्याला ना, काय त्याचं टायमिंग आहे काय समजतच नाही. माझ्यासोबत आहे मने साईराम. मने मामा पालखी अध्यक्ष आहे, त्याच्यासोबत मंडळाचा खजिनदार पण आहे. तर मामा आम्हाला सांग, काय पालखीचा नियोजन कसा असतो? म्हणजे तू सकाळी किती वाजता उठतोस आणि आम्हाला उठवतोस, तेव्हापासूनचा रात्रीपर्यंतचं सर्व नियोजन सांग आम्हाला. पालखीचं नियोजन असं असतं की मी 2:30ला उठतो, त्यानंतर सर्वांना 3 वेळेला शिटी मारावी लागते. एकदा 2:30ला,
त्यानंतर परत 2:45 नंतर 3 त्यानंतर तयारी सर्व झाले, फ्रेश झाले, अंघोळ झाल्या ते 3:45 परत आमचे पालखीची आरती होते. त्यानंतर सिटीवर सर्वांना आरतीला बोलवतो. त्यानंतर कंप्लीट आरती झाली का 4ला कंप्लीट आम्ही पालखी प्रस्थान करतो, म्हणजे काढतो पुढे जायला. आणि तसा 1-1.5 तास चाललो, काही रेस्ट घेतो. त्यानंतर तिथे थोडा रेस्ट घेतल्यानंतर परत पुन्हा 1 तास चालतो. चहा होतो, चहा पाणी होतो आमचा. आणि पुन्हा 1-1.5 तास चालतो. नंतर नाश्ता होतो 8:30-9 वाजेपर्यंत. नाश्ता झाला त्याच्या परत अर्धा 1 तास थांबून नंतर आम्ही जेवणाच्या ठिकाणी पोहोचतो. बरोबर. आणि तिथे जेवायला गेल्यानंतर आम्ही 1-2 तास रेस्ट करतो, जेवतो. 3-3:15ला निघतो. त्यानंतर 4-4:30 परत पुन्हा एकदा चहा होतो. त्यानंतर परत चालायला सुरुवात करतो. त्यानंतर थोडं चाललो काय परत 5:30-6ला परत चहा होतो. नंतर आम्ही मुक्कामाला जातो 6-6:30-7 पर्यंत असं असतं. तर मी काय बोलतोय, पालखी चालवणं हा महत्त्वाचं कार्य आहे. म्हणजे पालखी टायमिंगवर आपल्या जबाबदारीचं काम आहे. आणि म्हणजे प्रत्येक जागेवरती पालखी त्या ठिकाणी त्या टायमिंगला पोहोचली पाहिजे. जसं त्यामुळं पदयात्रेला वेळेस आपल्याला सोय करता येते, नाश्त्याची बोला. तर ही सर्व जिम्मेदारी म्हणजे तू जिम्मेदार आहेस म्हणून तुला मंडळाने दिलेली आहे. तर तुला आता ही जिम्मेदारी तुला दिली आहे, हा मान तुला दिलाय, तर तुला कसा वाटतंय? मला हा मान बाबांनी प्रसाद दिल्यासारखं वाटते. मला हा सर्व करायला खूप आनंद वाटते. आणि बाबांकडून एवढा मला आशीर्वाद आहे काय, जेव्हापासून वारी करतो तेव्हा मला सर्व हे काम करताना एवढा बाबांनी दिला भरभर वाटते. संसारात काहीच कमी नाही. ओके. ओम साईराम. अशीच आपल्या मंडळाची सेवा करत राहतो, तुला बाबा भरपूर देते. सर्व आहे तेव्हापर्यंत मंडळाची पूर्ण असंच मी जबाबदारी घेईन. चालेल. चांगली माहिती दिलीस मामा. ओम साईराम. 10 रुपये. 10 रुपये कसा? 10 रुपयाला. दिंडीवाल्यांना महाग आहे मला वाटतंय. दिंडीवाल्यांना 5 रुपये. दिंडीवाले पोरांना फ्री मध्ये. दिंडीवाले लहान पोरांना फ्री. काय बोलता? नाही, दिंडीवाल्यांना फ्री आहेत. सगळे लहान तुला किती या किती देऊ तुला? किती देऊ? 2 देऊ? 3 देऊ. तुझा रेट लय वाढला. थांब दादू थांब. हॅलो. तुला किती देऊ? कापूस गोड कापूस दादा 50ला 1 पाहिजे असेल तर घे. दादा मिनी दादा नाही 50ला 1 नाही तर रिटर्न दे माझे सगळं. अरे दादा किती झालं मोजते? 1 2 3 4 5. हा मग 5-55. दादा असं कर. 5-55 50 रुपयाला 1. सगळं किती किती सगळं घे. ते नाही, ते मला नाही माहिती. 5 आहेत. 5-55 50 रुपयाला 1. 50 रुपयाला नाही. बघ आता होलसेल देत असलं तर तुझा नाही माझा नाही 10ला दे. एक तुझा नाही माझा. बघ दिंडीवाला तुझा नाही, तुम्हाला माहिती आहे माझाच आहे तो. याला तुम्ही काय बोलता? याला तुम्ही काय बोलता? याला काय बोलता तुम्ही? बुट्टी के बाल 5 का 1 10 का 3. चलो जल्दी ले लो. तुमचे तर बुड्ढीचा बाल म्हणतात. भाव गिर गया 50 का 10 का 5. आपल्याकडे पण तेच बोलताय ना आपल्याकडे, पण आपण कापूस बोलता. भैया कैसा दिया? जाओ हाथ से दिया मांगता है तो आप ही ले सकते हो. इतना साइकिल ये देते काय पागल. एक लेके जाओ मूर्ख मेंटल. सगळं घेतलं. सगळं घेतलं पण तो लय भाव लावतो. 50 रुपये. खरोखर मध्ये बोल. सगळं घेतलं. सगळं फ्री आहे. पण तुम्हाला चिक्की घेताना एक बोलायला लागेल. राहुलभाई चिक्की फेमस चिक्की बोला. राहुलभाई चिक्की फेमस चिक्की. खायला बरी. खायला लय भारी चिक्की. नीट बोला नाही तर देणार नाही. राहुलभाई परत बोला. राहुलभाई चिक्की द्या. नीट बोला. राहुलभाई चिक्की खावाला लय भारी. चव लाग मला. काय इकडे बघा असं भरलेलं दिसत नाचन कागद. अरे बाबा हे बघा. हेराफेरी झाली याच्यामध्ये. हे बघा काय कागद किती मोठा बघू दे. कागद बघा किती मोठा आहे. हे बघा
हे काय भाऊची सारखा पोकल आहे तो. राहुलबाईची चिक्कीने फसवला. साईराम, आजीकडे जो नाश्ता असतो तो आपण डायरेक्ट आता आपल्या महाप्रसादामध्ये घेणार आहोत ना. बरा झाला, कारण का इथं परत टाइम होतो, वेळ वाया जाणार नाही आपला. तेच बरोबर आहे, बरोबर आहे. चप्पल कशाला घालू बे, इकडची इथं आपली वस्ती आहे. चल, तुझा कसा प्रवास बरा झालाय ना. ओम साईराम. साईराम साईराम. ओम साईराम. महाप्रसाद काय काय सांगा. ठेचा आहे, नाचणी बाजरीची भाकरी आहे, चवलीची भाजी, मेथीची भाजी, भात, वरण, पापड, लोणचा आणि काजू कतरी आणि कांदा. साईराम. राजू पाटील सर्व बसले एकत्र. साईराम. साईराम, दुपारच्या टायमिंग एवढं टकटक कसं काय चाललंय, विषय काय? विषय असा आहे, काय एक फोटो काढायचा आपल्याला. या दिवशी आपण ग्रुप फोटो काढतोय. ग्रुप फोटो म्हणजे एक आपल्या श्री साई द्रोणागिरी फोटोग्राफर मागवला, कुटुंबाचा फोटोग्राफर मागवला. हा फोटोग्राफर मागवलाय तो आमच्या गावातला आहे ना, करंजाचा राजदीप गरज म्हणून आहे, त्यालाच फोटो काढायला सांगा. ओके, अप्रतिम फोटो काढता ऐकलं मी. हो हो, एकदम सुंदर. ओके चालेल, सेवा कंटिन्यू ठेवा. ओम साईराम. साईराम. कुणाल दिसतोय तुम्हाला इथं. साईराम. साई सेवा. बरोबर आहे. हां बरोबर आहे. भाऊ पार्लर. भाऊ ब्युटी. भाऊ तुम्ही काय काय करता ना. साईराम साईराम, इथं सफेद सफेद अजून पावडर ही घालवा ना. सगळं व्यवस्थित बरोबर. सलून मध्ये असं तयारी नाही करणार, कशी काय तयारी करतो. ही सफेद राहिली. साईराम काय करता. तुम्हाला स्वतःला जमणार ना अशी काय पावडर लावली बघा ना. नाही नाही, साईराम मस्त लावलंय. दिला दाढीची सेप देतो. ओके, दुसऱ्या कोण आता लवकर आहे. माझे फोटो चांगले आले पाहिजे. साईराम. अरे ब्लेड बदल दुसरा ब्लेड लाव. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा विराट योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साईनाथ महाराज की जय. साई बाबा की जय. साईराम. 4 वाजून गेलेत आणि प्रवास सुरू केला होता लवकरच. फोटो वगैरे काढला मस्त, ग्रुप फोटो, आणि घोषणा वगैरे दिली. मस्त वाटला. आज म्हणजे कार सेविका होत्या, त्यांना पालखीचा मान दिला होता चालवण्याचा. पण मी पाठीमागं फोटो काढत बसलो साई सेवकांचा. मला टाईम झाला, मग मी लव्याकडे फोन दिला.
कवठे कमलेश्वरला वस्ती आहे आपली रात्रीची. प्रवासाचं काय टेन्शन नाही, इझी प्रवास आहे, काय त्रास नाही होणार अजिबात. लवकर पोचू आज आपल्या याच्यावर. पण आम्ही एकदम आरामात चालू आहे, काही घाई नाही करते बघा. स्लो सर्व सोबतच आहे, आरामात प्रवास चालू आहे. तर त्याला प्रवासात काय होणार आहे ते याच्या पुढे तुम्हाला बघायला भेटेल. अपडेटला मी ऑन येईनच ना, बरोबर ना. तर साईराम साईराम साईराम, तुमचा यंदाचा पहिला वर्ष आहे. पहिल्या वर्षाचा अनुभव कसा होता? चांगला होता, व्यवस्थित होता, मस्त होता. शिर्डीला पायी चालत येण्याचा विचार कसा काय आला तुमच्या मनात? बुलावा कसा आला तुम्हाला बाबांचा? आज 8वा दिवस आहे आपला, त्या सांगा मग थोडक्यात सांगा. तो बोलवतो ना, आपण नाही डिसाईड करत. असं आहे काय? कसं वाटतं तुम्हाला आपला मंडळ, साई द्रोणागिरी पदयात्रा मंडळ? चांगलं आहे, व्यवस्थित म्हणजे मस्त आहे सगळं, वेल मॅनेजमेंट. अजून एक सांगायचं आहे, बोला. जेवण एक नंबर असतं. आम्ही जेवू शकतो आवडीने, पण पाहिजे तेवढं खाऊ नाही शकत. तोच विषय, म्हणजे जागात नाही राहत, मोठा जागात नाही राहत. इच्छा असते, इच्छा भरपूर असते की अजून घ्यावं, अजून खावं, पण मजबुरी असते. तेच आहे. तर चला, साईराम साईराम. 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 दुपारी मगाशी मी आपल्या व्हिडिओ चेक करत होतो. अरे बाबा, पूर्ण तोतला बोलते मी त्याच्यात. मलाच हसून दमलो मी. असं ते आता ॲडजस्ट करून घ्या. नाही बोलताच नव्हता येत, आणि आता बोलून 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 ते फोड गेला निघून. साईराम. हा बघा कोल्हा कुठे आहे, हा बघा. त्याच्यावरती कुत्रे भुकत होते, हे बघा इकडे कुत्रे आहेत, ते भुकत होते, त्याच्यामुळे समजलं की इथं कोल्हा आहे ना. प्रॉपर दिसतंय, बरं दिसतं. अरे आम्हाला चाय येऊ द्या. एअरवन करा. नाव काय तुझा? कार्तिक. मस्त नाव आहे तुझा. तुझं नाव आहे ओम. ओम नाव. कुठला आहेस तू? इकडं वस्ती आहे, तिकडचं आहेस. गोरा गोरा. हाय करा, हाय करा. हाय कर. असा असा हाय. कितवीला जात नाही भाऊ? शाळेत नाही अजून आहेस? शाळेत नाही, त्याला टाकायचं अजून शाळेत. तू बाबू, तू अजून शाळेत नाही जाईल काय? तुम्हाला बिस्किट पाहिजे? तुला खाल्ले ना? चहा पाहिजे तुला? अजून चहा पाहिजे तुला? साईराम मला द्या. शिर्डीला चला, चला रे चला, शिर्डीला चला, साईबाबांच्या दर्शनाला, साईबाबांच्या दर्शनाला. निघाली पालखी शिर्डीला, भक्त पायी पायी चालला. साई द्रोणागिरी पदयात्रा मंडल पायी पायी चालला. साई द्रोणागिरी पदयात्रा मंडल पायी पायी चालला. शुभांगी थली, कल्पना पाटील अलका थली, पायी शिर्डीला चालली. पंचपक्वान जेवण बनवी ती, सेवाचारींची ती ख्याती. पंचपक्वान जेवण बनवी ती, सेवाचारींची ती ख्याती. साईचा आशीर्वाद त्या माऊलीना.
7 वाजलेत आणि आपण पोचलोय. मस्त लवकर पटलो, मस्त नाचलो बिचलो, धमाल गेले. मी मोबाईल आतमध्ये ठेवला आणि दंबर नाचत होतो. आपण बघा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवठे कमलेश्वरला पोहोचलो आहे. कवठे कमलेश्वरला पोहोचलो आणि इथं पालखी ठेवण्यात आले आणि शाळा आहे. साईराम साईराम सगळे इथं बघा बॅग आहे. बॅग घेऊन आणि आपण तिकडे आहोत. तिथं टेम्पो भरपूर जागा आहे, जागेचा काही प्रॉब्लेम नाही. अर्जन इकडं आणि आम्हाला तिकडे शाळा भेटले. तिकडे शाळा आल्या आल्या जिंकली आम्ही म्हणून लवकर आलो. आता बॅग घेऊन फक्त जायचं आहे. बघा बॅग अशी काढलेली असते, ती फक्त उचलायची अशी आणि घेऊन जायचं. शुद्ध मनाने भक्ती भावाने देवाचं नाव तू घे. शुद्ध मनाने भक्ती भावाने देवाचं नाव तू घे. देवाचं नाव तू घे मग माझ्या साईच्या पालखीला ये. देवाचं नाव तू घे मग माझ्या साईच्या पालखीला ये. हे मनीच्या इच्छा साईराम साईराम. हो मजेत मजेत. भात आहे. वहिनी काय दाल. ही कुठली भाजी आहे? सोयाबीनची भाजी. याच्यात काय? वाटाण्याची भाजी, शिरा, लोणचा आणि गोड आहे. बरं आणि बोला काय बोल. जेवणाच पण कसाचा ताट आहे. कसा त्याला भूक लागली आवाज नाही राहिला. पोरांचा आवाज बघा किती येईल बघा आता. साईराम 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 साईराम. जेवून घ्या राज. जेवढं मस्त विकी जेवण आहे. मस्त जेवण आहे पण काय वाटाण्याची भाजी आहे. उष्णता उठलं त्याच्यामुळे काय जास्त खाता नाही. थोडा थोडा पण आहे. सोयाबीनची चिल्ली ना सोयाबीनची भाजी आहे. ती भाजी आहे. आपण चिल्ली बोलू ग्रेव्ही. इथं मी असं झोपणार आहोत. सगळं झालंय. काय चाललंय? तयारी. आजारी पेशंट आमचा. आजची शेवटची रात्र. जरा इकडं तुमचा दर्शन द्या. साईराम. लाल झालाय. गोरा आहे ना म्हणून लाल झालाय तो. साईराम. कुणाल चला शेवटची रात्र. साईराम. थंडीमध्ये शेवटची बॅकर काम आहे. चला मूग मारून गप आम्ही झोपतो आता. तू गोदरीने काय करतस? झोपलो. मेसेजचा आवाज काय येतात? मग ते येत तर मेसेज आला तर मी बघत बसू. ते पण बरोबर आहे. बरोबर आहे. हो यो घे फोन ठेव तुझ्याकडे. मग यो घे ठेव. झोप रे. मी पिल्ली आखे लाईट बंद झोप. शेवटच्या दिवशीचा 8वा ब्लॉग आपण आता एंड करूया. बोल. शेवटच्या दिवशीचा 8वा ब्लॉग
ब्लॉग आपण एंड करूया आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून. ओम साईराम. जय शिवराय. काळजी घ्या. बोल काळजी घ्या आणि आम्ही 10-12 दिवसांनी काळजी खाऊ. हा तर चला 8व्या दिवशीचा 8वा ब्लॉग आणि शेवटच्या वस्तीचा ब्लॉग असणार आहे. तर हा ब्लॉग एंड करू. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून. काळजी घ्या. ओम साईराम. जय शिवराय.